चॅप्टर 1 मध्ये आपल्याला अल्जेब्रा वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. आता ते अल्जेब्रा वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहूया. म्हणजेच काय, आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला असतो, तो शब्दात असतो. त्या प्रॉब्लेमला आपल्याला काय करायचं असतं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि मग ते सॉल्व्ह करायचे असतात. आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम थोडे दिसायला अवघड असतात, पण एकदा जर तुम्हाला बेसिक समजलं तर ते खूप सोपे आहेत. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा जे बेसिक आहे या अल्जेब्रा वर्ड प्रॉब्लेमचं ते समजून घेऊया. हे बेसिक समजल्यानंतर काय होईल, हे प्रॉब्लेम सोडवायला खूप इझिली आपण हे प्रॉब्लेम सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे, हा पेपरला आलेलाच प्रॉब्लेम आहे. आपण आधी काय करूया, सगळं बेसिक कव्हर करूया आणि बेसिक कव्हर केल्यानंतर जेवढे पण प्रॉब्लेम चॅप्टर 1 चे प्रॉब्लेम्स म्हणजे क्वेश्चन्स आहेत एक्झामचे ते सॉल्व्ह करूया. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा हा प्रॉब्लेम जर आपण बघितला तर प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर्स. मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita at that time. Find their present ages. असा एक प्रॉब्लेम आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे हा आपला क्वेश्चन आहे थोडक्यात. ह्या क्वेश्चनला आपल्याला काय करायचं असतंय, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असतंय आणि इक्वेशन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ह्याला आपण सॉल्व्ह करायचं असतंय. तर असल्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा क्वेश्चन्स असतात ह्याला सॉल्व्ह करण्याचे 5 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, जो क्वेश्चन दिलेला आहे हा सगळा प्रॉपरली वाचून घ्यायचा. आता आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे, हा आता इथं हा जो लिहिलेला आहे हा काय आपला क्वेश्चन आहे, बरोबर आहे. हा आपला क्वेश्चन आहे. हा आपण काय करायचा, प्रॉपरली सगळा क्वेश्चन नीट वाचून घ्यायचा. तर वाचून झाल्यानंतर पहिली स्टेप झाली आपली. मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, आपल्याला काय फाइंड करायचंय म्हणजे ते आधी चेक करायचं. आता इथं काय दिलेलं आहे, फाइंड देअर प्रेझेंट एजेस, बरोबर आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, प्रेझेंट एजेस फाइंड करायचे आहेत. कुणाचे, मनीष आणि सविताचे. आता जे फाइंड करायचं आहे त्याला आपण काय करायचं, एका व्हेरिएबलनी डिनोट करायचं. म्हणजे आपल्या ह्या केसमध्ये काय होईल, आपल्याला कोणाकोणाचे एजेस फाइंड करायचे आहेत, मनीषचे एज फाइंड करायचं आहे, बरोबर, आणि सविताचं एज फाइंड करायचं आहे. तर ह्याला आपण काय करू शकतो, आणि इथं जर शब्द बघितला तर कुठला आहे, प्रेझेंट एज, म्हणजे मनीषचं प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे आणि सविताचं प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. तर आपण काय करू शकतो, तर ह्याला एखाद्या व्हेरिएबलनी रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे काय, कसं लिहायचं, लेट एक्स बी मनीष प्रेझेंट एज किंवा लेट वाय बी सविता प्रेझेंट एज, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, त्याला एक व्हेरिएबलचं नाव द्यायचं. जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्याला आपल्याला काय करायचं, व्हेरिएबलचं नाव द्यायचं. हे आता बेसिक तुम्हाला समजलं असेल. आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो तर सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नीट वाचून घ्यायचा. मग फाइंड म्हणजे काय, जे आपल्याला फाइंड करायचं आहे. इथं आता काय होतं, प्रेझेंटेज होतं. मग त्याला आपण काय करू शकतो, एक व्हेरिएबल देऊ शकतो. मग म्हणजे आपल्याला ते एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची थोडक्यात. ते आपल्याला एक्स आणि वाय मध्ये सोपं जातं समजणं. आता ते झाल्यानंतर काय करायचं, की सगळ्यात महत्वाचं काय आहे, की हा जो प्रॉब्लेम आहे ह्यामध्ये काय काय महत्वाचे शब्द आहेत म्हणजे कीवर्ड्स आहेत ते शोधून काढायचे. म्हणजे कसं ते लक्षात ठेवायचे. आता हे हा जो आपला वरचा प्रॉब्लेम आहे त्यात जर तुम्ही बघितलं तिथं लिहिलंय सम, बरोबर आहे. परत सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर्स. मनीष एज 3 years ago. परत 4 times द एज. आता हे झाले काय, कीवर्ड्स झाले. आयडेंटिफाय द कीवर्ड्स. असे जे आपल्या प्रॉब्लेम मध्ये असतात, आपल्या क्वेश्चन मध्ये आहेत, ते कीवर्ड्स काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. आता हे झाल्यानंतर चौथं स्टेप काय करायचं, ह्याच्यापासून आपण काय करायचं, इक्वेशन लिहायचं. ओके, आता इक्वेशन झाल्यानंतर जे इक्वेशन आपण लिहिलंय ते आपण सॉल्व्ह करायचं. असे हे एकूण 4-5 स्टेप्स आहेत. पहिला स्टेप काय, क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चन नीट वाचल्यानंतर काय करायचं, तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काय फाइंड करायचंय ते समजून घ्यायचं आणि जे फाइंड करायचंय त्याला एखाद्या व्हेरिएबलनी डिनोट करायचं. आता आपल्या केसमध्ये काय फाइंड करायचं होतं, मनीषचं एज आणि सविताचं एज, प्रेझेंट एज फाइंड करायचं होतं. मग आपण कसं लिहिलं, एक्स बी मनीष प्रेझेंट एज, वाय बी सविता प्रेझेंट एज, असं एक आपण एका व्हेरिएबलने डिनोट केलं. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, कीवर्ड शोधायचा आहे. तर आता इथं मी सांगितलं, आता आपल्याला हा क्वेश्चन आहे त्यामध्ये सम, 3 years ago, 4 times, हे काय झाले, कीवर्ड झाले. आणि ते झाल्यानंतर काय करायचं, चौथ्या स्टेपमध्ये जे इक्वेशन आहे त्याच्यापासून इक्वेशन तयार करायचं आणि इक्वेशन तयार झाल्यानंतर काय करायचं, सॉल्व्ह करायचं. अशी 5 स्टेपची प्रोसेस आहे. तर आपण काय करूया, प्रत्येक बेसिक कंप्लीट करूया. आधी जे फाइंड असतं, कशा काय काय पद्धतीचे क्वेश्चन्स येतात ह्याच्यावरती, म्हणजे किती प्रकारे आपण फाइंड म्हणजे लिहू शकतो, हे आता मी तुम्हाला त्यांचे फाइंडचे एक्झाम्पल दाखवतो. नंतर
कीवर्ड जे आयडेंटिफाय करणार आहे त्याचे एक्झाम्पल दाखवतो. हे झाल्यानंतर हे 2 आणि 3 पॉईंट जर झाल्यानंतर आपण काय करूया, जेवढे पण प्रॉब्लेम्स आलेले आहेत म्हणजे एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत लास्ट 6 इयर्सचे ते आपण सॉल्व्ह करूया. तर फाइंडचे एक्झाम्पल पाहूया आता. आता इथं मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. आता इथं पहिला क्वेश्चन काय आहे, फाइंड द एज. आपल्याला काय विचारलंय, एज फाइंड करायचंय. तर हे लिहिताना मी कसं लिहीन, लेट एक्स बी द एज. आता लिहिताना आपण कसं लिहायचं, आपल्याला काय फाइंड करायचंय, एज फाइंड करायचंय. तर लिहिताना मी कसं लिहिलं, लेट एक्स बी द एज. असं सिंपल आहे. म्हणजे आपण काय करतो, फक्त त्या एजला एखादा एक व्हेरिएबल देतो अल्जेब्रामध्ये. ओके. आता दुसरा प्रश्न बघूया, दुसरं एक्झाम्पल बघूया. ऍडिशन ऑफ 2 नंबर इज 6. फाइंड 2 नंबर्स. आता इथं आपल्याला आता हे सगळं वाचण्यापेक्षा आपल्याला महत्वाचा फोकस कशावर करायचंय, फाइंड वर. आता इथं तुम्हाला काय करायचंय, फाइंड 2 नंबर्स लिहिलंय, बरोबर आहे. म्हणजे 2 नंबर फाइंड करायचे आहेत. आणि इथं काय लिहिलंय, ऍडिशन ऑफ 2 नंबर इज 6. आता हे महत्वाचं काय, 2 नंबर आहेत, बरोबर आहे. मग आपण काय करू शकतो, लेट एक्स बी फर्स्ट नंबर. ओके, लेट एक्स बी फर्स्ट नंबर. आणि दुसरं काय लिहू शकतो, लेट वाय बी सेकंड नंबर. असं आपलं काय झालं, 2 नंबर झाले. म्हणजे एक्स आणि वाय. आता इथं आपल्याला किती व्हेरिएबल लागतील, 2 व्हेरिएबल लागतील. लेट एक्स बी फर्स्ट नंबर आणि लेट वाय बी सेकंड नंबर, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे काय झालं, हे दुसरं झालं. म्हणजे असं जर असेल तर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने लिहू शकतो. हे झालं आपलं सेकंड. आता थर्ड काय, फाइंड स्मॉलर अँड लार्जर नंबर. आता इथं आपल्याला काय केलंय, स्मॉलर अँड लार्जर नंबर काढायचा आहे. मग इथं आपण शब्दात कसं लिहू शकतो, याला आपला जो सोल्युशन आहे त्यामध्ये कसं लिहिणार, लेट एक्स बी स्मॉलर नंबर. आणि तसंच आपण काय लिहू शकतो, लेट वाय बी लार्जर नंबर. म्हणजे ह्याला फक्त आपण काय केलं, इक्वेशनच्या टाईपमध्ये कन्वर्ट केलं, एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर आहे. तर हा थर्ड झाला. आता फोर्थ काय, फाइंड द फ्रॅक्शन. आता इथं लिहिलं काय, आपल्याला समजा एखादा क्वेश्चन असेल आणि त्यात लिहिलं असेल की फाइंड द फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, फ्रॅक्शन कशी असते, न्यूमरेटर म्हणजे वरचे बाजू अपॉन डिनॉमिनेटर असं असतं, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर असतो. तर आपण कसं लिहू शकतो मग ह्याला, लेट एक्स बी न्यूमरेटर. परत लिहू शकतो, लेट वाय बी डिनॉमिनेटर. म्हणजे आपण काय केलं, न्यूमरेटरला एक्स ने डिनोट केलं आणि डिनॉमिनेटरला वाय ने. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, एक्स अपॉन वाय लिहू शकतो आपल्या इक्वेशन मध्ये. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक तुम्हाला मी बेसिक दाखवलं, अशा प्रकारे आपण जे काय वर्ड्स मध्ये आलेले आहे आपल्याला ते इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे थोडक्यात अल्जेब्रा फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता हे तर मी तुम्हाला कशाचं दाखवलं, फाइंडचं दाखवलं. आता नंतर सगळ्यात महत्वाचं काय, आयडेंटिफाय द कीवर्ड्स. आता आपला एखादा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये बघा तुम्हाला कीवर्ड्स आले, सम आले, 3 इयर्स ॲगो आलं, 4 टाइम्स आलेलं आहे. आता हे आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. तर ते आता बघूया आपण कसं करायचं असतं ते. आता ते करण्याआधी हे खूप महत्वाचं चार्ट आहे. हा तुम्ही लिहून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये नोटबुकमध्ये. आयडेंटिफाय द कीवर्ड्स म्हणजे काय, तर समजा आता पहिला जो कॉलम आहे, पहिला जो रो आहे त्याकडे लक्ष द्या. ह्याच्याकडे कीवर्ड काय आहे, जर तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला आहे त्यामध्ये जर असं शब्द असेल, सम किंवा मोर दॅन किंवा इन्क्रीज्ड बाय किंवा टोटल किंवा ॲडेड टू किंवा प्लस किंवा आफ्टर, ह्याचा अर्थ काय असतो, प्लस असतो. म्हणजे ॲडिशनचं साईन करायचं असतं. म्हणजे ह्याचं साईन, हे जे साईन आहे आपलं प्लसचं, हे तुम्हाला वापरायला लागतं. जो आपला प्रॉब्लेम आहे, जो आपला क्वेश्चन आहे शब्दांमध्ये, त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला कशामध्ये, अल्जेब्रिक फॉर्ममध्ये. त्यावेळेस आपल्याला जर असे शब्द आले तर त्याला आपल्याला काय करायला लागतं, प्लसचं साईन वापरायला लागतं, बरोबर आहे. आता आपण काय करूया, आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हे सगळे 5 ऑपरेशन्स आणि मग ह्याचे प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट. आता दुसरं काय आहे, सबट्रॅक्शन.
सबट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये काय काय येऊ शकतं. आता आपल्याला एखादा प्रश्न दिलेला आहे, ओके, त्या प्रश्नामध्ये काय काय शब्द येऊ शकतात. मायनस येऊ शकतं, किंवा डिफरन्स येऊ शकतं, किंवा डिफर येऊ शकतं, किंवा लेस दॅन येऊ शकतं, किंवा डिक्रीज्ड बाय येऊ शकतं, सबट्रॅक्टेड फ्रॉम, फ्युअर दॅन, रिड्युस्ड बाय, किंवा बिफोर. आता असे जर शब्द आले तर हे काय, ह्याचा अर्थ काय असतो, सबट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला कुठलं ऑपरेशन करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय. म्हणजे जे आपलं अल्जेब्रिक इक्वेशन येणार आहे त्यामध्ये मायनसचं साईन असेल. आणि सगळ्यात सोपं आहे थर्ड फॉर्म जर बघितलं तुम्ही, इक्वल टू म्हणजे काय, जर तुमच्या प्रश्नांमध्ये क्वेश्चनमध्ये इज असेल आणि वॉज असेल, ह्याचा अर्थ काय असतो, तो इक्वल टू असतो. आता थर्ड म्हणजे काय, थर्ड तर आपण बघितलं इक्वल टू. आता नंतर आहे मल्टिप्लिकेशन पण सोपं आहे. जर तुम्हाला असे शब्द दिसले तुमच्या क्वेश्चनमध्ये, प्रोडक्ट, टाइम्स, किंवा ट्वाइस, किंवा डबल, किंवा थ्राइस, किंवा ट्रिपल, ह्याचा अर्थ काय असतोय, मल्टिप्लिकेशन असतो. शेवट काय, डिव्हिजन. जर तुमचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये असं असेल, डिवायडेड बाय, किंवा स्प्लिट शेअर्ड इक्वली, किंवा रेशो, असे शब्द जर असेल तर ह्या शब्द जर तुमच्या क्वेश्चन मध्ये असेल तर म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो, डिव्हिजन. तुम्हाला काय करायचे, डिव्हिजन करायचे. तर हे सगळे एवढेच फॉर्म्स आहेत, ह्याच्यापेक्षा अजून खूप आहेत, पण एवढेच तुम्ही लक्षात ठेवा. जे जे मेन आहेत ते मी लिहिलेले आहे तिथे. आता ऍडिशन जेव्हा असते त्यावेळेस तुमचा जो क्वेश्चन आहे त्यात काय काय येईल, सम, किंवा मोर दॅन, इन्क्रीज बाय, टोटल, ऍडेड टू, प्लस, आणि आफ्टर. आता ह्याचे आपण एक एक एक्झाम्पल बघूया आणि कशा पद्धतीने त्याला आपण कन्वर्ट करायचं अल्जेब्रिक फॉर्म मध्ये ते बघूया. आता इथं मी तुम्हाला ऍडिशनचे एक्झाम्पल घेतो. आता हे तर तुम्ही चेक करा. पहिला एक्झाम्पल आहे समचं. आता तुम्हाला असा प्रश्न आला, सम ऑफ एक्स अँड वाय इज 15. बरोबर आहे, सम ऑफ काय, एक्स अँड वाय. आता इथं दिले सम ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे एक्स आहे आपल्याकडं आणि वाय आहे, ह्यांचा सम म्हणजे काय, सम म्हणजे आपल्याला कुठली साईन वापरायची, प्लसची. आता इज दिलेला आहे, ओके, इथं काय इज आहे, सॉरी, इज म्हणजे काय, इक्वल टू आणि 15. आता इथं तुम्हाला मी परत दाखवतो. हे जे इक्वल टू आहे ना, नीट चेक करा. ह्यामध्ये दोन शब्द आहेत, इज आणि वॉज. म्हणजे जर असे शब्द तुमच्या क्वेश्चन मध्ये आले तर त्याचा अर्थ काय असतो, इक्वल टू असतो. तर लक्षात घ्या, 3 मोर दॅन एक्स म्हणजे काय आहे, तर एक्स 3. आता इथं नीट लक्षात घ्या, 3 मोर दॅन हा शब्द आला म्हणजे काय करायचं असते, प्लसचं साईन असतं. हे 3 मोर दॅन एक्स म्हणजे काय, एक्स पेक्षा 3 जास्त. एक्स पेक्षा 3 जास्त म्हणजे काय, एक्स मोर दॅन म्हणजे प्लस आणि 3 असा कन्वर्ट झाला हा. आता हे जरा ट्रिकी आहे लक्षात ठेवणं, तर मी परत सांगतो. 3 मोर दॅन एक्स म्हणजे काय, आपल्याकडे एक्स आहे तर एक्स पेक्षा काय, कितीने मोठा, 3 मोठा. 3 मोर दॅन म्हणजे काय, एक्स पेक्षा 3 मोठा. मग आधी आपण एक्स लिहिला, मोर दॅन म्हणजे प्लस, आणि नंतर काय लिहिलं, 3 लिहिलं. ह्याला अशा पद्धतीने आपण कन्वर्ट केलं अल्जेब्राइक फॉर्म मध्ये. आता थर्ड, इन्क्रीज बाय जर अशी शब्द असेल तर कसं करायचं. इन्क्रीज बायचा अर्थ पण काय असतो, आता इथं बघा, इन्क्रीज बाय आहे म्हणजे प्लस. ए नंबर इन्क्रीज बाय 10 इज 30. आता हा क्वेश्चन बघा, ए नंबर इन्क्रीज बाय 10 इज 30, बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचा होता, फाइंड नंबर, बरोबर आहे. आता इथं मी काय लिहिलंय, फाइंड नंबर. मग असा क्वेश्चन आहे तर आपण पहिल्यांदा काय करणार, फाइंड काय करायचं आपल्याला, नंबर. मग लिहिताना कसं लिहिणार, लेट एक्स बी नंबर आपण लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे कसं लिहायचं असतं. नंबर एक आपण कन्सिडर करूया की हा नंबर म्हणजे एक्स आहे, झालं. आता इथं काय लिहिलंय, ए नंबर म्हणजे आपला एक्स इन्क्रीज्ड बाय म्हणजे प्लस 10 म्हणजे हा इथं लिहिला 10 इज म्हणजे काय, इक्वल टू, आणि 30 म्हणजे 30. म्हणजे एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3, सॉरी, एक्स प्लस 10 इज इक्वल टू 30. हा जो प्रॉब्लेम होता, हा जो क्वेश्चन होता शब्दांमध्ये, ह्याला आपण कसं कन्वर्ट केला अल्जेब्रा फॉर्म मध्ये, अशा पद्धतीने. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढचं बघूया. पुढचं काय आहे, टोटल. आता इथं सिंपल आहे, टोटल म्हणजे काय, प्लसची साईन आहे. टोटल ऑफ एक्स अँड वाय इज म्हणजे काय, इक्वल टू ची साईन आहे. आणि 30 म्हणजे काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30, सिंपल, बरोबर. आता ऍडेड टू हा पण एक शब्द आहे. जेव्हा तुमच्या क्वेश्चन मध्ये जर असा शब्द आला की ऍडेड टू वगैरे, तर हा काय असतोय, प्लस असतो. आता इथं लिहिलेलं आहे नंबर. आता इथं नंबर दिलाय का, कुठं नाही. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, लेट एक्स बी द नंबर, बरोबर. आता इथे काय लिहिलंय, 12 ऍडेड टू नंबर. आता हा 12 कशाला ऍड केलेला आहे, नंबरला ऍड केलेला आहे. म्हणजे आधी नंबर लिहिला, त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे, 12 ऍड केलेलं आहे, बरोबर आहे.
12 ॲडेड टू नंबर, त्यामुळे 12 लिहिला आणि त्यामध्ये नंबर लिहिला आणि त्यामध्ये आपण काय ॲड केलं 12 असं x प्लस 12 इज म्हणजे काय इक्वल टू आणि 20 हे आहे तसंच म्हणजे असं हा आपला नंबर आहे, ह्या नंबरमध्ये आपण काय केलं 12 ॲड केलं, इज म्हणजे इक्वल टू 20 म्हणजे त्याचा आन्सर येतं 20. तर हा झाला फिफ्थ. आता शेवटचं तर सिम्पलच आहे एक्स. आता इथं काय प्लसची साईन आहे, एक्स प्लस वाय इज 30 म्हणजे काय एक्स प्लस वाय इज म्हणजे काय इक्वल टू, बरोबर आहे, हा काय असतो इक्वल टू असतो आणि 10 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. आता हे सगळं तुम्हाला कळालं असेल. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या, मोर दॅन खूपदा विचारतात त्यामुळे लक्ष द्या. हे मी परत सांगतो, 3 मोर दॅन एक्स म्हणजे काय एक्स आधी घ्यायचा, एक्स पेक्षा 3 जास्त. रीड करताना मराठीत शब्दात कन्व्हर्जन कसं होतं, एक्स पेक्षा 3 जास्त म्हणून लिहिताना काय लिहायचं, आधी एक्स लिहायचा प्लस 3 किंवा याला असं पण म्हणू शकता, याला जर वेगळ्या भाषेत कन्वर्ट करायचं झालं तर 3 मोर दॅन म्हणलं ना तर अर्थ काय असतो एक्स प्लस 3. सिम्पल एक्स प्लस 3. मोर दॅनचं आपलं मोर दॅन म्हणजे काय असतं प्लस. ओके, आता पुढं आपण जाऊया. म्हणजे आता मी तुम्हाला कशाचं सांगितलं, ॲडिशनचं सांगितलं. आता तुम्हाला जर एखादा क्वेश्चन दिलेला आहे आणि हे जे शब्द आले तर तुम्ही इझिली कन्वर्ट करू शकता. ओके, आता आपण दुसरं पाहूया. दुसरं आहे सबट्रॅक्शन. आता हे पण सेमच आहे. सबट्रॅक्शनचं आपण आता एक्झाम्पल बघूया. आता इथं जर तुम्ही बघितला प्रश्न बघितला, आता हा जो पहिला क्वेश्चन आहे आपला, पहिला क्वेश्चन काय एक्स मायनस वाय इज 10. मग आता हा शब्दांमध्ये कसं कन्वर्ट करणार आहे, हा मायनस हा वर्ड आहे, हा म्हणजे काय मायनसची साईन, इज म्हणजे काय ही इक्वल टूची साईन. मग हे लिहिताना आपण कसं लिहिणार, एक्स मायनस वाय इक्वल टू 10, बरोबर. आता डिफरन्स, हा इथं काय आहे डिफरन्स आहे, थांबा मी व्यवस्थित करतो. इथं काय डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे काय डिफरन्स बिटवीन नंबर अँड 10 इज 5. आता इथं काय दिलंय डिफरन्स बिटवीन कशाचं, नंबर आणि 10 इज 5. आता नंबर इथं आपल्याकडे काय, आता आपण ह्याला असं पण लिहू शकतो, नंबर मायनस डिफरन्स म्हणजे काय तर मायनसची साईन, बरोबर आहे लिहिले. 10 इज म्हणजे काय इक्वल टू आणि 5. आता इथं नंबर आपल्याला माहित नाही कुठला आहे, त्यामुळे आपण लिहिताना कसं लिहितो, लेट एक्स बी द नंबर. मग हे परत इक्वेशन कसं होईल, एक्स मायनस 10 इज इक्वल टू 5, बरोबर आहे. तर ह्याचं कन्व्हर्जन कसं येईल अशा पद्धतीने. म्हणजे जर डिफरन्स जर असा किंवा डिफर ही जर टर्म जर तुमच्या क्वेश्चनमध्ये असेल त्याचा अर्थ काय असतो, मायनस असतो, हे लक्षात ठेवा. आता तिसरं म्हणजे काय, तिथं तिसरं सिम्पल आहे, एक्स लेस वाय इज 10. लेस म्हणजे काय मायनस, वाय म्हणजे काय इक्वल टू. आता हे लिहिताना कसं लिहिणार, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10, हे सिम्पल आहे. आता आपण काय बघूया, लेस दॅन बघूया. आता लेस दॅन काय, 5 लेस दॅन ए नंबर म्हणजे काय, नंबर आहे हा काय लेस दॅन काय 5. आता जेव्हा लेस दॅन किंवा मोर दॅन टर्म असते ती उलटी वाचायची, कशी वाचायची, आता 5 लेस दॅन नंबर म्हणजे वाचताना कसं वाचायचं, नंबर लेस दॅन 5. मग आता लिहिताना इथं कसं लिहायचं, नंबर लेस दॅन काय 5 म्हणजे लेस दॅन म्हणजे काय मायनस 5, इज म्हणजे काय इक्वल टू आणि 25. म्हणजे नंबरच्या जागी आपण काय एक्स घेऊ शकतो, एक्स मायनस 5 इज इक्वल टू 25 असं होतं. ज्यावेळेस आता हे महत्वाच्या टर्म्स आहेत हे लक्षात ठेवा, लेस दॅन किंवा मोर दॅन जर असेल तर रीड करताना कसं करायचं, उलटं करायचं. 5 लेस दॅन ए नंबर म्हणजे काय, नंबर हा 5 नी कमी आहे, तर लेस दॅन. आता पुढचं बघूया, डिक्रीज बाय. आता हे सिम्पल आहे, ए नंबर डिक्रीज बाय 7 इज, आता हे डिक्रीज बाय म्हणजे आपलं काय मायनस. मग लिहिताना कसं लिहायचं, नंबर -7 इज म्हणजे काय इक्वल टू 10, हे झालं कन्वर्जन. आता सबस्ट्रॅक्टेड फॉर्म, आता वाय सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम एक्स. आता कशापासून सबस्ट्रॅक्ट केला, एक्स पासून म्हणजे काय एक्स मायनस वाय इज म्हणजे काय इक्वल टू आणि 2 आहे तसंच, बरोबर आहे. आता 3 फ्युअर दॅन नंबर, आता फ्युअर दॅन नंबर म्हणजे काय नंबरपेक्षा 3 कमी. आता असे फ्युअर दॅन असतील, लेस दॅन असतील किंवा मोर दॅन, हे उलटे रीड करायचे, नंबर फ्युअर दॅन 3. मग लिहिताना कसं लिहायचं, नंबर फ्युअर दॅन म्हणजे काय मायनस, ह्याचा अर्थ काय असतो मायनस आणि 3.
बरोबर आहे, नंबर -3. आता इथं काय रिड्युस्ड बाय, ही लास्ट रिड्युस्ड बाय म्हणजेच काय असतं मायनस. प्राइस वॉज रिड्युस्ड बाय 100 म्हणजे प्राइस रिड्युस्ड बाय म्हणजे मायनस आणि 100 आहे तसंच. म्हणजे हे काय झालं, आपण काय केलं, सिंपल आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स होते ह्याला आपण कशी इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. हे झालं कशाचं, हे झालं आपलं सबस्ट्रॅक्शनचं. आता नंतर कुठलं आपण बघूया, मल्टिप्लिकेशन पाहूया. आता मल्टिप्लिकेशन मध्ये कुठले कुठले शब्द आहेत, प्रोडक्ट, टाइम, ट्वाइस किंवा थ्राइस किंवा डबल किंवा ट्रिपल. हे सोपं आहे. आता प्रोडक्ट म्हणजे आता समजा तुम्हाला असा शब्द आला, प्रोडक्ट ऑफ ए अँड बी, हा शब्द आला, ह्याचा अर्थ काय होतो, ए मल्टिप्लाय बाय बी हा होतो. बरोबर आहे. किंवा असं आलं 7 टाइम्स एज, आता इथं बघा टाइम्स आहे, बरोबर आहे, किती टाइम, 1 टाइम, 2 टाइम असं जर आलं तर तुम्ही सिंपल 7 टाइम्स म्हणजे 7 एज असं लिहिचं. एज म्हणजे काय आपण लिहितो थोडक्यात एक्स वगैरे लिहित असतो, म्हणजे 7x, त्याचा अर्थ काय होतो असा होतो. एज म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार आहे, लेट एक्स बी एज, मग कसं होईल, हे 7x होईल. आता इथं ट्वाइस किंवा डबल, ह्याचा अर्थ कसा होईल, ट्वाइस ए नंबर, म्हणजे आता आपण असं लिहूया, लेट एक्स बी नंबर. मग आता हे ट्वाइस ए नंबर कसं लिहिणार, 2x, म्हणजेच काय झाला ट्वाइस ए नंबर. आता थ्राइस ए नंबर कसं लिहिणार, 3x, किंवा 4 टाइम्स ए नंबर कसं लिहिणार, 4x. म्हणजे हे थोडं काय झालं, 2चं मल्टिप्लिकेशन एक्स बर झालं, 3चं मल्टिप्लिकेशन एक्स बर झालं. एक्स म्हणजे काय आपला नंबर, ट्वाइस ए नंबर म्हणजे काय, 2चं मल्टिप्लिकेशन नंबर बर, जो काही नंबर असेल तो आपला त्याच्यावर. आता थ्राइस ए नंबर म्हणजे काय, 3चं मल्टिप्लिकेशन नंबर बर. बरोबर आहे, हा त्याचा अर्थ असतो. हे झालं मल्टिप्लिकेशनचं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता लास्ट पार्ट कुठला राहिला आपला, डिव्हिजन. आता डिव्हिजन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन मध्ये बघितलं तर ह्यात तुम्हाला असे भरपूर आहेत, पण महत्वाचे कुठले कुठले, डिवायडेड बाय किंवा स्प्लिट किंवा शेअर्ड इक्वली किंवा रेशो असे शब्द येतील तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, किंवा फ्रॅक्शन पण येऊ शकतो. बरोबर आहे. आता इथं डिव्हिजनचे एक्झाम्पल बघूया. इथं तुम्हाला सिंपल दिलंय y डिवायडेड बाय 10, तर तुम्ही कसं लिहू शकता, y, तर आपण कसं लिहू शकतो, y डिवायडेड बाय 10, किंवा असं पण लिहू शकतो y अपॉन 10. म्हणजे हे डिवाइड म्हणजे काय, डिव्हिजनची साईन. रेशो ऑफ मिल्क, आता रेशो म्हणजे काय असतं, डिव्हिजन असतं. ऑफ मिल्क अँड वॉटर इज 3:4, म्हणजे 3 आणि 4 असं झालं. मिल्क आणि वॉटरचं आहे, त्यामुळे इथं लिहू शकतो मिल्क, मिल्कचा 3 आहे आणि वॉटरचा 4 आहे असं. तर हे काय झालं, डिव्हिजन झालं. आता स्प्लिट केक इंटू 4 पार्ट्स, म्हणजे आता हे कसं लिहू शकतो, केक आपल्याकडे आहे, केक ह्याला काय करायचं, 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे म्हणजे डिवाइड. स्प्लिट म्हणजे काय असतं, डिव्हिजन. जसं इथं रेशो मध्ये डिव्हिजन होतं, तसं स्प्लिट म्हणजे काय आहे, डिव्हिजन आहे. केक डिवाइड इंटू 4 पार्ट म्हणजे आपण असं लिहितो. मग इथं लिहिताना काय करायचं, केकला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं, 4. आता हे काय झाले, आपले एक्झाम्पल झाले सगळे. बरोबर आहे, हे आपले सगळे काय झाले एक्झाम्पल. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं. आता हे बेसिक तुम्हाला माहित असल्यानंतर जे वर्ड प्रॉब्लेम आहेत त्याला तुम्हाला अल्जेब्रिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं थोडं एकदम इझी जाईल. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आता तुम्हाला इझिली तुम्ही ते कन्वर्ट करू शकता. आणि कन्वर्ट झाल्यानंतर सॉल्व्ह करायचं ते आपल्याला माहिती आहे कसं करायचं असतं. सायमल्टेनियस इक्वेशन, क्रॅमर्स रूल वापरू शकतो, किंवा मग आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो वगैरे, अशा पद्धतीने ते वापरून सॉल्व्ह करू शकतो इक्वेशन. आय होप की तुम्हाला अल्जेब्रिक वर्ड प्रॉब्लेम समजले असतील. आता आपण पुढं पेपरला आलेले सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. थँक्यू. आपण आता काय करूया, जे अल्जेब्रिक वर्ड प्रॉब्लेमचे जेवढे पण प्रश्न एक्झामला आलेले आहेत ते पाहूया. 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 4 मार्काचे. आता आपण बेसिक पाहिलेलंच आहे, तर आपण आता ते प्रॉब्लेम सर्व एक एक पाहूया. आता पहिल्यांदा 1 मार्काचा क्वेश्चन आहे, हा पाहूया. हा जुलै 2022 चा क्वेश्चन आहे, हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आपल्याला दिलेला आहे,
sum of father age and twice the age of his son is 70. Use the given information to form a linear equation in two variable. म्हणजे आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन चा फॉर्म काय असतो. लिनियर इक्वेशनचा फॉर्म असतो ax प्लस by इज इक्वल टू सी. हा आपला फॉर्म आहे. तर ह्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय, वर जे सेंटेन्स दिलेले आहे ते इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय. आता सेंटेन्स काय आहे ते एकदा आपण वाचूया. फादर एज दिलेलं आहे आणि सन एज दिलेलं आहे. इथं जर तुम्ही बघितलं फादर एज आणि एज ऑफ हिज सन असे दोन एंटिटी दिलेले आहेत. मग आपण काय करूया, ह्यांना पहिल्यांदा काय करूया, एक व्हेरिएबल डिफाइन करूया. तर काय करूया, लेट एक्स बी फादर एज, परत लेट वाय बी सन एज. आता हे जे दिलेलं आहे आपण लिहून घेतलं. आता परत प्रॉब्लेम बघूया. सेंटेन्स काय आहे, सम. सम म्हणजे काय, प्लस ऑफ फादर म्हणजे काय आपण घेतलेलं आहे फादर एज म्हणजे आपण काय घेतलेलं आहे एक्स, बरोबर. अँड ट्वाइस म्हणजे टू द एज ऑफ हिज सन. एज ऑफ हिज सन म्हणजे आपण काय घेतलेलं आहे वाय. इज म्हणजे काय इक्वल टू आणि 70. मग आपल्याला तुम्हाला जर हे इक्वेशन आता समजून दिसत असेल, हे कसं इक्वेशन आहे, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. आता ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे काय, 2 नी मल्टिप्लाय कशाला करायचं, सनच्या एजला. सनचं एज आपलं काय वाय आहे, सनचं एज आपलं वाय आहे आणि ट्वाइस द एज म्हणल्यामुळे 2 नी मल्टिप्लाय केले त्यामुळे 2y आलेलं आहे. मग आता हे इक्वेशन कसं होईल, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. हे आन्सर आलं आपल्या पहिल्या इक्वेशनचं. आता दुसरं इक्वेशन काय आहे, नोव्हेंबर 2020चं 2 मार्काचं आहे. इथं काय दिलेलं आहे, द सम ऑफ टू नंबर इज 7 अँड देअर डिफरन्स इज 5. फाइंड द नंबर्स. आपल्याला काय करायचं, नंबर फाइंड करायचे आहेत. आणि आता आपल्याकडे किती नंबर आहेत, 2 नंबर आहेत. तर आता ते लिहिताना कसं लिहायचं, आधी शब्दात लिहायचं. आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते आपण म्हणूया लेट एक्स बी फर्स्ट नंबर आणि लेट वाय बी सेकंड नंबर. म्हणजे आपण काय केलं, 2 नंबर डिफाइन केलेले आहेत. कुठले कुठले, एक्स आणि वाय. आता आपण आपल्याला जे प्रॉब्लेम सेंटेन्स दिलेला आहे त्याला कन्वर्ट करूया. आता इथे काय दिलेलं, सम म्हणजे प्लस ऑफ टू नंबर्स म्हणजे एक्स अँड वाय, इज म्हणजे काय इक्वल टू, बरोबर 7. मग आता पहिलं इक्वेशन कसं होईल, एक्स प्लस वाय इक्वल टू 7. हे काय होईल, आपलं इक्वेशन नंबर 1 होईल. आणि दुसरं काय, अँड देअर डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय, मायनस इज 5. इज म्हणजे काय असतं, इक्वल टू असतं. म्हणजे काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. हे काय झालं, आपलं इक्वेशन 2 झालं. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे हे 2 इक्वेशन दिलेले आहेत. याला आपण कसं सोडवू शकतो, तर याला आपण क्रॅमर्स रूलनी सोडवू शकतो किंवा इलिमिनेशन मेथडनी सोडवू शकतो किंवा मग आपण सबस्टिट्यूशन मेथडनी पण सोडवू शकतो. अनेक मेथड्स आहेत त्यांनी आपण सोडवू शकतो. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडनी तुम्ही सोडवा. आता आपण काय करूया, ह्या इक्वेशनला इलिमिनेशन मेथडनी सोडवूया. आता इलिमिनेशन मेथडनी सोडवायचं म्हटल्यानंतर आपल्याला पहिली स्टेप काय असते, कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा. आता तो कसा ठरवणार आहे, तर ते ठरतं की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, आपल्याला ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आता ते कसं आपण ठरवणार आहे, तर पहिल्यांदा आपण काय बघायचं, इक्वेशन मधला एक्स जो आहे त्याचा कोएफिशियंट बघायचा. इक्वेशन 2 आहे त्याचा जो एक्स आहे त्याचा कोएफिशियंट बघायचा आणि त्याच्यावर ठरवायचं. आता इक्वेशन 1 इथं लिहिलं मी. इक्वेशन 1 चा एक्सचा कोएफिशियंट काय, इथं काय नाही म्हणजे काय 1 आहे. इक्वेशन 2 चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय 1 आहे. आता हे दोघांचे साइन कसे आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. आता हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत आणि दोघांचे साइन पण कसे प्लस आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आपण काय करू शकतो, सेम साइन आहे. सेम साइन असल्यामुळे आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. हे लक्षात ठेवा इलिमिनेशन मेथडसाठी, DASS. डी म्हणजे काय, डिफरन्स साइन असेल तर ऍडिशन करायचे. म्हणजे काय, प्लस मायनस मायनस प्लस जर असेल तर ऍडिशन करायचे. आणि SS म्हणजे सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायची. म्हणजे प्लस प्लस आणि मायनस मायनस ही कशी आहे, सेम साइन आहे, त्यामुळे आपण काय करायचं, सबट्रॅक्शन करायचे. आता इथं कसं आहे, इथं आपलं प्लस प्लस म्हणजे हे काय सेम साइन आहे त्यामुळे आपण काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. पण जर तुम्ही वायचं जर वाय पण पाहिला तर त्याचा कोएफिशियंट पण सेम आहे. जर तुम्ही वाय बघितला, आता वायचा कोएफिशियंट काय आहे, +1, बरोबर. आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, -1. आता हे जर दोन्ही बघितले प्लस कोएफिशियंटचे नंबर बघायचे, हे दोन्ही नंबर सारखे आहेत आणि दोघांची साइन कशी ऑपोजिट आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साइन असलं की आपण काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो DASS या फॉर्म्युल्याने. म्हणजे आपण काय करू शकतो, आता ही कशी आहे, प्लस मायनस ही ऑपोजिट साइन असल्यामुळे आपण ऍडिशन करू शकतो.
आता अशी केस आलेली आहे की एक्स पण सारखा आहे वाय पण सारखा आहे, म्हणजे तुम्ही ऍडिशन पण करू शकता किंवा सबट्रॅक्शन पण करू शकता. पण नेहमी लक्षात ठेवा ऍडिशन करणं नेहमी कधी पण सोपं असतं. त्यामुळे आपण काय करायची ऍडिशन करायची ह्या केसमध्ये. आता आपण काय करूया जे दोन इक्वेशन दिले त्यांची ऍडिशन करूया. तर लिहिताना कसं लिहिणार ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आपलं काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 ते लिहिलं मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 आणि दुसरं इक्वेशन काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5 ते पण लिहिलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. आता हे काय करायचं सॉरी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आता हे करायचं आपल्याला ऍडिशन करायचंय. आता यांची ऍडिशन करूया आपण. आता ऍडिशन मधले आता प्लसनी इथं प्लसची साईन आहे, प्लसनी प्लसला मल्टिप्लाय केल्यावर काय होतं प्लस साईन होतं, प्लसनी मायनसला मल्टिप्लाय केल्यावर मायनसची साईन येते, प्लसनी इथं पण प्लसची साईन आहे, प्लसनी प्लसला मल्टिप्लाय केल्यावर प्लसची साईन होते. आता इथं प्लस प्लस इथे पण प्लस का लिहितो मी असं, जर कोणताही नंबर असा लिहिला ह्याचा अर्थ तो काय असतो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे मागे त्यांच्या प्लस असतो तो आपण नॉर्मली लिहित नाही. त्यामुळे जो नंबर आहे तो आपण तसा लिहिला. आता यांची काय करायची ऍडिशन करायची. आता एक्स आहे एक्स प्लस एक्स किती येईल 2x येईल का, तर एक्सच्या मागे काय असतं 1 प्लस 1x म्हणजेच काय असतं 2x ते आपण लिहिलेलं आहे. आता इथं काय आहे प्लस आता इथं काय आहे प्लस वाय आहे बरोबर आणि मायनस वाय आहे, तर काय येईल 0 आहे का, प्लस 1 मायनस 1 काय येतं 0 येतं. त्यामुळे आता इथं 0 आल्यामुळे मी काय लिहित नाही, हे इक्वल टूचं साईन आहे तसं. आता 7 प्लस 5 किती येतं 12 हे लिहिलं. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, हे आपण सॉल्व्ह करूया. 2x इज इक्वल टू काय येईल 12. आता 2x म्हणजे काय असतं 2चं मल्टिप्लिकेशन x बरोबर, मग इथं कसं येईल 2x इंटू 12. आता मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आहे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला, तर राईट हँड साईडला गेल्यानंतर तो काय होतो डिव्हिजन होतो. मग इथं कसं लिहिणार x इज इक्वल टू 12 अपॉन 2 बरोबर. आता हे सॉल्व्ह करूया आपण. आता x इज इक्वल टू 1 चा 2 2 6 चा 12 ते आपल्याला माहिती आहे. मग आपलं काय येईल x ची व्हॅल्यू काय येईल 6 अपॉन 1 म्हणजे x किती येईल 6, कारण की 6 अपॉन 1 म्हणजे काय असतं 6 असतं. मग आता ही जी व्हॅल्यू आली x इज इक्वल टू 6 आपण ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो, तर आपण त्याला इक्वेशन 1 मध्ये टाकूया. आता इथे लिहिताना कसं लिहिणार आपण पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय होईल आपलं x प्लस y इज इक्वल टू 7 ही इक्वेशन 1 आहे. त्यात आपण काय केलं 6 ला टाकलं तर 6 प्लस y इज इक्वल टू 7 बरोबर आहे. आता हा 6 प्लस आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होईल मायनस होईल, मग इथं काय होईल y इज इक्वल टू 7. आता इथं प्लस आहे लेफ्ट हँड साईडला 6 आहे हा कसा प्लस आहे, तर राईट हँड साईडला गेल्यावर तो काय होईल मायनस होईल, त्यामुळे ते लिहिणार मायनस 6. मग y ची किंमत काय येईल y इज इक्वल टू 7 मायनस 6 म्हणजे 1 बरोबर. म्हणजे x किती आहे 6 y किती आहे 1, म्हणजे आपला आन्सर काय येईल x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू 1. हे झाले आपले दोन नंबर. समजलं आपल्याला काय काढायचं होतं इक्वेशन मध्ये फाइंड द नंबर होता ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता आपण सेकंड बघूया. मार्च 2019 चा क्वेश्चन आहे 2 मार्काचा. क्वेश्चन काय आहे 2 नंबर डिफर बाय 3. द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर इज 15. फाइंड द स्मॉलर नंबर. आता इथं जर बघितलं इथं आता दोन नंबर आहेत त्यांची नावं आहेत ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. तर आपल्याला काय करायचंय ह्यांना पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला एक व्हेरिएबल डिनोट करावा लागेल किंवा डिफाईन करावं लागेल. ते करूया आपण. असं म्हणूया लेट एक्स बी स्मॉलर नंबर आणि काय म्हणूया लेट वाय बी ग्रेटर नंबर. आता एक्स म्हणजे स्मॉलर आणि वाय म्हणजे ग्रेटर आपण डिफाईन केलं. आता जे इक्वेशन दिलंय त्याला आपण कन्वर्ट करूया. पहिला शब्द काय दिलाय 2 नंबर डिफर बाय 3. म्हणजे डिफर म्हणजे काय असतं मायनसचं साईन असतं, बाय म्हणजे इक्वल टूचं साईन असतं आणि दोन नंबर डिफर म्हणजे काय दोन नंबरचं सबट्रॅक्शन करायचं बाय 3. म्हणजे पहिलं इक्वेशन आपल्याला काय भेटणार आहे दोन नंबर कुठले आहेत एक्स कॉमा सॉरी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. म्हणजे हे दोन नंबर आहेत हे काय डिफर आहेत कशाने 3 ने. तर हे अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. हे काय झालं आपलं इक्वेशन 1 झालं. आता इक्वेशन 2 काय आहे सम म्हणजे प्लस ऑफ द ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबर आपला काय वाय तो इथं लिहूया वाय सम करायचंय कशावर
द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर. आता इथं काय ट्वाइस द स्मॉलर नंबर आहे. स्मॉलर नंबर आपला काय आहे एक्स आहे आणि ट्वाइस असल्यामुळे 2 ने मल्टिप्लाय करायचा 2x होईल तो, बरोबर आहे. आता ट्वाइस द स्मॉलर नंबर आपला काय एक्स आहे आणि हा काय 2 आहे म्हणजे 2x झाला आपला. त्यामुळे इथं लिहिताना आपण काय लिहिलं की 2x लिहिलं. परत पुढे वाचलं की काय इज 15 म्हणजे काय इक्वल टू 15, बरोबर. आता हे इक्वेशन कसं होईल y प्लस 2x इज इक्वल टू 15. तर आपण हे थोडं रिअरेंज करूया, कारण की कसं आहे आपल्याला x ची टर्म पहिल्यांदा पाहिजे असते. मग लिहिताना कसं लिहू आपण प्लस 2x. आता y च्या इथं पण काय असते प्लसची साईन असते, प्लस y इज इक्वल टू 15 असं लिहिलं. आता हे प्लस आपण नाही लिहिलं तरी चालतं. मग इथं काय आहे 2x प्लस y इज इक्वल टू 15. हे काय झाली आपली इक्वेशन नंबर 2 झालं. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपण हे कुठल्याही प्री मेथडने सॉल्व्ह करू शकतो, इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन किंवा क्रायमर्स रूलने, जे तुम्हाला सोपं वाटेल त्यांनी करा. आता आपण हे इलिमिनेशन मेथडने करूया. जर तुम्ही एक्सचा कोएफिशियंट आता आपल्याला काय करायचं आहे, कुठला व्हेरिएबल इलिमिनेट करायचं हे ठरवायचं आहे. एक्सला इलिमिनेट करायचं का वायला इलिमिनेट करायचं ते कसं ठरवणार, त्यांच्या कोएफिशियंट वरनं ठरवणार. आणि ते ठरवल्यानंतर आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं हे ठरवायचं असते. तर आता तुम्ही जर बघितलं एक्सचा कोएफिशियंट किती आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे 1 आणि वाय परत दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे किती आहे 2. तर हे दोन कसे आहेत वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण एक्सला इलिमिनेट नाही करू शकत. आता दुसरं बघूया वायचा कोएफिशियंट किती आहे -1 आहे, बरोबर आहे. आणि ह्या इक्वेशन मध्ये बघा वायचा कोएफिशियंट किती आहे +1 आहे. तर हा नंबर बघा, हा नंबर +1 हा कसा आहे सारखा आहे, म्हणजे आपण वायला इलिमिनेट करू शकतो. आणि कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, आता आपल्याला ठरवलं वायला इलिमिनेट करायचं आहे, ठीक आहे. मग आता आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, तर साईन कुठली आहे प्लस मायनस, म्हणजे वेगळी साईन आहे. वेगळी साईन असली तर आपण काय करतो ऍडिशन परफॉर्म करतो, हे आपल्याला माहिती आहे. आता हा जो आपला फॉर्म्युला आहे DASS म्हणजे काय, डिफरंट साईन असेल तर ऍडिशन करायचे, म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर ऍडिशन करायचे, सेम साईन नसले तर सबट्रॅक्शन करायची, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, बरोबर हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपला इथं वाय जो होता, वायचा कोएफिशियंट काय होता पहिल्या इक्वेशन मध्ये. आता इथं जर इक्वेशन बघितलं वाय -y होता म्हणजेच -1. आणि सेकंड इक्वेशन मध्ये बघितलं वायचा कोएफिशियंट काय होता +1. आता 1 का लिहितो, कारण की तिथं 1 असतो. जर नुसता व्हेरिएबल असलं तर तिथं आपण 1 लिहू शकतो. आणि ह्या दोघांचं साईन कसं होतं प्लस मायनस होतं, म्हणजे हा होता. त्यामुळे डिफरंट साईन असल्यामुळे आपण काय करू शकतो ऍडिशन. आता ह्या दोन इक्वेशनचे आपण काय करूया ऍडिशन करूया. आता इक्वेशन काय आहे आपलं x - y इज इक्वल टू 3, हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय आहे आपलं 2x + y इज इक्वल टू 15. 2x + y इज इक्वल टू 15, बरोबर. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता ह्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. आता तुम्ही बघितलं इथं प्लस साईन असतं, इथं प्लस साईन असतं, मग प्लस इंटू प्लस काय होईल, इथं लिहितो वाटलं असतं मी प्लसच येईल, प्लस इंटू प्लस काय येईल प्लसच येईल, प्लस इंटू प्लस काय येईल प्लस येईल. म्हणजे सगळे जे इक्वेशन 2 आहे ते आपण आहे तसंच थोडक्यात. मग आता हे जर बघितलं आपण तर आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचं x + 2y. मग कसं येईल x + 2y म्हणजे काय, सॉरी x + 3 2x. मग आता आपल्याला ऍडिशन करायचं आहे x + 2x काय येईल 3x येईल. इथं लिहितो मी x आहे म्हणजे इथं 1x आहे प्लस 2x आहे म्हणजे येताना काय येईल 3x येईल. आता पुढं काय -y + y म्हणजे काय येईल 0. हे आपण लिहित नाही, हे इक्वल टू ची साईन आहे तशी, म्हणजे इथं लिहितो -y + y म्हणजेच काय 0 का, -2 + 2 काय येतं आपलं 0 येतं, त्यामुळे तसंच -y + y म्हणजे काय येईल 0 येईल. आता इथं काय 3 आहे आणि इथं काय +15 आहे म्हणजेच काय येईल 18. आता हे सॉल्व्ह करूया. याचा अर्थ काय 3x इज इक्वल टू 18 म्हणजेच काय 3 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 18. आता मल्टिप्लिकेशन आहे लेफ्ट हँड साईडला व राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल डिव्हिजन होईल. मग कसं लिहा x इज इक्वल टू 18/3. आता हे सॉल्व्ह करा, 3 1 चा 3 3 6 चा 18 म्हणजे इथं काय येईल 6/1 येईल. म्हणजे थोडक्यात x ची व्हॅल्यू काय येईल 6/1 म्हणजे 6. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द स्मॉलर नंबर ओनली, म्हणजे फक्त x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आपल्याला. त्यामुळे आता आपण फाइंड आउट केलेली आहे. आता लिहिताना कसं लिहू शकतो
स्मॉलर नंबर इज 6. हे झालं आपलं सोल्युशन. आपण मार्च 2020चा क्वेश्चन पाहूया. हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, फाइंड द फ्रॅक्शन. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतंय? काय फाइंड करायचंय ते बघायचं. आपल्याला फाइंड काय करायचंय? फाइंड द फ्रॅक्शन फाइंड करायचे. बरोबर आहे. आता फ्रॅक्शन आपण कशी लिहितो? फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर हे आपण लिहितो. आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन कशी असते? न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. म्हणजे थोडक्यात आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फाइंड करायचं आहे. तर आपण जे फाइंड करायचं त्याला आपण काय करू शकतो? पहिली स्टेप काय असते? व्हेरिएबलनी डिनोट करायचं असतं. तर आपण ते करूया. न्यूमरेटरला एक्स ने डिनोट करूया, डिनोमिनेटरला वाय ने डिनोट करूया. त्यामुळे इथं कसं लिहिलंय? लेट एक्स बी न्यूमरेटर, लेट वाय बी डिनोमिनेटर. आता ही आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. नंतर आता आपल्या क्वेश्चन कडे येऊया. आता पहिला क्वेश्चन काय आहे? हा क्वेश्चन काय आहे? द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. हे जे वाक्य आहे ना, मी हाय तसं लिहून घेतलं इथं खाली. काय दिलेलं आहे? डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर हे लिहिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे डिनोमिनेटर म्हणजे आपलं काय आहे? इथं आपण काय घेतलेलं आहे? वाय ऑफ ए फ्रॅक्शन इज 4. 4 म्हणजे काय? इथं लिहिलं 4. आता मोर दॅनचा अर्थ काय असतो? प्लस. बरोबर आहे. आता इथं काय लिहिलंय? ट्वाइस. बरोबर आहे. ट्वाइस म्हणजे 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन थोडक्यात. ट्वाइस मल्टिप्लिकेशन इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर आपला काय? एक्स आहे. बरोबर आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो? 2x होतो. ह्याचा अर्थ काय होईल? 2x होईल. मग आता हे एवढं तर आपल्याला माहिती आहे. इथं सगळं दिलेलं आहे ते मी लिहिलेलं आहे. आता इथं काय? ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे काय? 2x. आता हे वाक्य नीट वाचा. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे काय? न्यूमरेटर पेक्षा 4 नी मोठा. आता लिहिताना मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितले कसं लिहायचं असतं. ह्याचा अर्थ कसा वाचताना उलट वाचायचं. न्यूमरेटर प्लस 4. बरोबर आहे. म्हणजे आपला न्यूमरेटर काय आहे? 2x आहे. 2x प्लस 4 ह्याचा अर्थ काय होतो? 2x प्लस 4 होतो. बरोबर आहे. मग आता इथं लिहिताना कसं लिहिणार? डिनोमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज म्हणजे काय असतंय? इक्वल टू असतं. बरोबर. मग आता हे वाक्य कसं होईल? y इक्वल टू 2x प्लस 4. आय होप आता हे तुम्हाला कळालं असेल. हे काय लिहिलंय मी? y इक्वल टू 2x प्लस 4. हे झालं आपलं वाक्य. सॉरी, ओके कट करतो. म्हणजे आता आपल्याला इथं काय भेटलं? आपल्याला y इज इक्वल टू 2x प्लस 4 भेटलं. म्हणजे सिम्पली कसं कन्वर्ट केलं? आता हे आपल्याला कळालंय. y म्हणजे काय? डिनॉमिनेटर. e म्हणजे इक्वल टू आणि ट्वाइस द न्यूमरेटर म्हणजे काय? 2x. न्यूमरेटर आपला x असल्यामुळे 2x. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे काय? 2x प्लस 4. आता हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आता आपण दुसरं बघूया. आता दुसरं काय दिलंय इथं लक्षात घ्या. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता इथं एवढं वाक्य बघा. डिनॉमिनेटर आपलं काय आहे? डिनॉमिनेटर आहे आपला y. बिकम्स म्हणजे काय? इक्वल टू. 12 टाइम्स म्हणजे काय? 12चं मल्टिप्लिकेशन कशावर? न्यूमरेटर वर. न्यूमरेटर म्हणजे आपला काय? x. बरोबर. आता इथं लक्षात घ्या. हेच मी लिहितोय. न्यूमरेटर आपला काय? x आहे आणि डिनॉमिनेटर काय? y आहे. मग आता हे लिहिताना कसं लिहू आपण? y इज इक्वल टू 12x. बरोबर आहे. पण इथं लक्षात घ्या. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. पण इथं एक कंडिशन दिलेली आहे. इफ दिलाय. कधी? बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्युस्ड बाय 6. म्हणजे जर न्यूमरेटर आपला कुठला आहे? x आणि डिनॉमिनेटर काय आहे? y. जर हे 6 नी रिड्यूस केले म्हणजे काय? रिड्यूस करणे म्हणजे काय? रिड्यूस बाय म्हणजे काय असतं? मायनस केले तरच ही कंडिशन व्हॅलिड होती. मग आपल्याला पुढे काय करावं लागेल? y मायनस 6 इज इक्वल टू 12 आहे तसाच आणि x मायनस 6. ओके. आता हे तुम्हाला समजलं असेल. आपल्याला काय केलेलं ते मी आहे तसं लिहून घेतलंय. आता इथं पुढे ही कंडिशन होती. नाहीतर आपलं इक्वेशन काय आलं असतं? y इज इक्वल टू 12x. पुढे कंडिशन दिली आहे. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्युस्ड बाय म्हणजे मायनस बाय 6. त्यामुळे हा आपला डिनॉमिनेटर होता त्यातून मायनस 6 केला आणि हा न्यूमरेटर होता त्यातून मायनस 6 केला. आता हे सॉल्व्ह करूया आपण. आता आपण काय करूया? हे सॉल्व्ह करून घेऊया. इथं काय होईल? y मायनस x इज इक्वल टू. आता 12 ने 8 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 12x मायनस 12 ने 6 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 72.
आता आपल्याला पुढे हे पण आता पुढे आपण अजून सॉल्व्ह करू शकतो. आता जर इथं पाहिलं तर काय करूया, y मायनस एक्स इज इक्वल टू 12x मायनस 72 आहे आपल्याकडे. तर आपण काय करूया, एक्सच्या टर्म एका बाजूला आणूया, वायच्या टर्म एक्स आणि वाय एका बाजूला आणूया आणि जे डिजिट्स आहेत, नंबर आहेत, सिंगल नंबर ते उजव्या बाजूला आणूया. आता इथं काय आहे आपल्याकडे, इक्वल टू साईनच्या उजव्या बाजूला काय 12x आहे, तर ते उजव्या बाजूने डाव्या बाजूला आल्यानंतर काय होईल, मायनस 12x होईल. तर ते आधी लिहितो मी मायनस 12x. आता y आहे तर इथं वायच्या मागची साईन कुठली असते, प्लसची साईन, प्लस y हा मायनस 6 आहे तसा इक्वल टू हा मायनस 72 आहे तसा. आता हे झालं आपलं. आता परत आपल्याला काय करायचं, हे जे इक्वेशन आहे यातलं मायनस 6 ची साईन मायनस 6 आहे, त्याला आपल्याला उजव्या बाजूला न्यायचं आहे. हा इक्वल टूच्या डाव्या बाजूला आहे, त्या उजव्या बाजूला गेल्यानंतर तो काय होईल, प्लस होईल. मग इथे इक्वेशन काय येईल, मायनस 12x प्लस वाय इक्वल टू आहे तसं मायनस 72 आहे तसं आणि प्लस 6 होईल, कारण की तो डाव्या बाजूला होता मायनस 6 म्हणून. आता इक्वल टूच्या डाव्या बाजूला मायनस 6 होता, त्यामुळे तो उजव्या बाजूला गेल्यानंतर काय झाला, प्लस 6 झाला. आता हे पुढे सॉल्व्ह करूया. इथं काय होईल, 12x प्लस वाय इज इक्वल टू, आता मायनस 72 प्लस 60 म्हणजे काय, 72 मधून 6 गेल्यानंतर किती राहतात, 66. आता ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला, 72, तर ही साईन कुठली, मायनस, त्यामुळे इथं आपल्याला काय देता येईल, मायनसची साईन. हे झालं आपलं इक्वेशन 2. आणि आपलं इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 जर तुम्ही बघितलं तर इथे काय, y इज इक्वल टू 2x प्लस 4 आहे. तर आपण काय करू शकतो, सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आणि y ची जी किंमत आहे, y ची किंमत काय आहे, 2x प्लस 4 ही आपण आपल्या ह्या इक्वेशन मध्ये टाकूया. पुट y इज इक्वल टू 2x प्लस 4 इन इक्वेशन 2. आता ह्या इक्वेशन 2 मध्ये टाकूया तर आपलं काय होईल, मायनस 12x आहे तसा प्लस, आता y ची किंमत काय आहे, 2x प्लस 4 ते मी लिहिले आहे तशी इक्वल टू मायनस 66. आता हे सॉल्व्ह करूया. इथं काय होईल, मायनस 12x, आता प्लसने आत मल्टिप्लाय केल्यानंतर प्लसच राहील, म्हणजे काय होईल, प्लस 2x. आता प्लसने प्लसला मल्टिप्लाय केल्यावर प्लसच राहील, 4 इज इक्वल टू मायनस 66. आता इथं काय आहे, इथं जर तुम्ही चेक केलं, मायनस 12x प्लस 2x. आता 12 मधून 2 मायनस करायचे, किती राहतात, 10x, बरोबर आहे. आणि या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला आहे, 12, त्याची साईन कुठली, मायनस, त्यामुळे आन्सरला दिली मायनस साईन. आता इथं काय येईल, प्लस 4 इज इक्वल टू मायनस 66. आता हा प्लस 4 ला आपल्याला काय करायचं आहे, इक्वल टूच्या उजव्या बाजूला न्यायचं आहे. ते नेल्यानंतर तो काय होईल, मायनस होईल. मग इथं लिहिताना कसं लिहिणार, मायनस 10x हे इक्वल टूचं साईन आहे तसं मायनस 66 आहे तसं प्लसला तिकडे घेतल्यामुळे हा काय झाला, मायनस 4 झाला. आता पुढे सॉल्व्ह करूया. मायनस 10x इज इक्वल टू, आता मायनस 66 मायनस 4 म्हणजे काय येतं, 70 आणि आन्सरला काय साईन येईल, मायनस. आता इथं दोन्हीकडे मायनस मायनस असल्यामुळे आपण ते कॅन्सल करू शकतो. मग इथं काय येईल, 10x, ठीक आहे, 10x इज इक्वल टू 70, बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे 10x 70 म्हणजे काय, 10चं मल्टिप्लिकेशन x बरं इज इक्वल टू 70 आहे. मग 10 ला आपण काय करू शकतो, उजव्या बाजूला घेऊ शकतो, मग तो काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल. मग इथं कसं येईल, x इज इक्वल टू 70 अपॉन 10. आता हे सॉल्व्ह करू शकतो, 10 1 चा 10, 10 7 चा 70, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली, 7, बरोबर आहे. म्हणजे 7 आपण 1 आली म्हणजे आपण काय लिहितो, ते 7 म्हणून लिहितो. आता ही x ची व्हॅल्यू आपण आपल्या दोन्ही इक्वेशन पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो. तर पहिल्या इक्वेशन मध्ये आपण टाकूया. पहिलं इक्वेशन काय, y इक्वल टू 2x प्लस 4 आहे, त्यामध्ये x ची व्हॅल्यू टाकूया. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं आपलं, y इज इक्वल टू 2x प्लस 4. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, 7 टाकूया. तर काय होईल, y इज इक्वल टू 2 ब्रॅकेट मध्ये काय येईल, 7 प्लस 4. तर y इज इक्वल टू, इथं काय येईल, 7 टू जा 14 प्लस 4. परत y इज इक्वल टू 14 प्लस 4 म्हणजे काय, 18. y ची व्हॅल्यू काय आली, 18. आता आपल्याला फाइंड आउट काय करायची होती, फ्रॅक्शन फाइंड आउट करायची होती. फ्रॅक्शन लिहिली, वर काय होतं, x आणि खाली काय होतं, y. मग x ची व्हॅल्यू किती आहे आपली, 7 आणि y ची व्हॅल्यू किती आहे आपली, 18. म्हणजे आपली फ्रॅक्शन, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते काय आलं, 7/18 आलं. मार्च 2022 चा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे, 3 मार्काचा क्वेश्चन आहे.
Sum of the present ages of Manish and Savita is 31 years. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita at that time. Find their present age. म्हणजे आपल्याला काय करायचंय, प्रेझेंट एज फाइंड आउट करायचंय. आता आपण क्वेश्चन जर नीट वाचलं तर आपल्याला काय कळेल, आपल्याला दोन व्यक्ती आहेत. एक व्यक्ती कोण आहे, मनीष, आणि दुसरी व्यक्ती कोण आहे, सविता. आता हे जे दोघं आहेत त्यांचे प्रेझेंट एज आपल्याला फाइंड करायचे. आपल्याला माहिती आहे पहिली स्टेप काय असती, जे फाइंड करायचंय ते आपल्याला काय करायचं, त्याला व्हेरिएबलनी डिनोट करायचं. मग आपण ते करूया, पहिलं काम ते करूया. पहिल्यांदा काय म्हणूया, लेट एक्स बी मनीष प्रेझेंट एज. हे झालं आपलं. आपण काय केलं, मनीषचं एज, जे मनीषचं प्रेझेंट एज आहे ते एक्स ने डिनोट केलं. नंतर काय करूया, सविताचं जे प्रेझेंट एज आहे ते वाय ने डिनोट करूया. लेट वाय बी सविता प्रेझेंट एज. आता हे आपलं झालं प्रेझेंट एज. मनीषचं प्रेझेंट एज काय आहे, एक्स. सविताचं प्रेझेंट एज काय आहे, वाय. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, आता जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट जर चेक केलं, काय सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. आता इथं आपल्याला एक इक्वेशनच दिलं. सम म्हणजे काय, प्लस ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ, आता प्रेझेंट एजेस ऑफ मनीष, आपण मनीषचं प्रेझेंट एज काय डिनोट करतोय, एक्स ने डिनोट करतोय. अँड प्रेझेंट एज ऑफ सविताचं कशाने डिनोट करतोय, वाय ने डिनोट करतोय. बरोबर आहे. म्हणजे आपलं काय झालं, सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता एवढं झालं. आता इज म्हणजे काय आहे, इज म्हणजे इक्वल टू असतं 31. म्हणजे आपल्याला जर तुम्ही हे नीट स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल. ते म्हणजे कुठलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. हे काय झालं, आपलं पहिलं इक्वेशन झालं. हे एकदम सिंपल आहे. आता नेक्स्टला थोडस जर तुम्ही विचार करावा लागेल. नेक्स्ट जर बघितलं, इथं काय लिहिलंय, मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita at that time. आता हे थोडस 4 टाइम्स बाजूला ठेवूया आपण आता, आणि हा प्रश्न परत वाचूया. मनीष एज 3 years ago आणि द एज ऑफ सविता ऍट दॅट टाइम. म्हणजे काय, मनीषचं एज 3 वर्षापूर्वी किती होतं आणि सविताचं एज 3 वर्षापूर्वी किती होतं हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता समजा आता तुमचं एज किती आहे, 14 फॉर एक्झाम्पल. आता तुमचं एज किती आहे, 14. त्यातून जर आपण मायनस केले 3 तर किती भेटेल, 11. म्हणजे 3 वर्षापूर्वी तुमचं एज किती होतं, 11. मग सेम कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचे. आता इथं आपण काय लिहूया, 3 years ago. आता मनीषचं एज आपल्याला काढायचंय. आता मनीषचं एज आपल्याला काढायचंय तर मनीषचं आता प्रेझेंट एज किती आहे, इथं आपण काय घेतलंय, एक्स. त्यामुळे एक्स लिहिलं. आणि 3 वर्षापूर्वीचं काढायचंय त्यामुळे काय झालं, -3. बरोबर आहे. आता 3 वर्ष आपण भूतकाळात गेलोय त्यामुळे मायनस लिहिलं. आता इन फ्युचर जर असतं तर प्लस केलं असतं. आता सेम आपल्याला सवितासाठी पण करावं लागेल. सविताचं 3 वर्षापूर्वीचं एज काय होईल, वाय -3. कारण की सविताचं करंट एज काय, वाय. त्यामुळे -3 केलं. करंट एज मधून आपण काय केलं, 3 ला मायनस केलं. आता हे झालं आपलं. आता आपण पुढचं स्टेटमेंट आहे ना, हे परत शब्दात लिहूया. आता इथं काय, मनीष एज 3 years ago. मनीष एज 3 years ago. म्हणजे आपल्याला आपण इथं लिहिलेलं आहे मनीष एज 3 years ago किती होतं, एक्स -3 लिहिलं इथं, एक्स -3. ठीक आहे. पुढं काय, वॉज म्हणजे काय असतं, इक्वल टू असतं, ते लिहिलं. आता पुढं काय आहे, 4 टाइम्स आहे. बरोबर आहे. 4 टाइम्स म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करायचं, 4 मल्टिप्लाय. परत त्याच्या पुढे काय लिहिलंय, द एज ऑफ सविता ऍट दॅट टाइम. आता एज ऑफ सविता ऍट दॅट टाइम म्हणजे 3 वर्षापूर्वी सविताचं एज काय होतं ते पण आपण लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे वाय-3 होतं, ते लिहिलं. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा आता आपल्याला हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. कसं करायचं, x-3 इज इक्वल टू 4 ने जर आत मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 4y-12. आता हे परत आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता 4 ची व्हॅल्यू, जी 4 ची टर्म आहे आपल्याला काय करावी लागेल, लेफ्टला आणावी लागेल. कारण की आपल्याला एक्स आणि वायला एकत्र करायचंय. तर एक्स हाय तसंच लिहिलं, -3 हाय तसंच लिहिलं. आता 4 काय होता, प्लस वाय होता राईटला. लेफ्टला आल्यावर काय होईल, इक्वल टूचं, हे इक्वल टूचं साईन आहे, त्याच्या राईट हँड साईडला 4y होता, प्लस साईन होती त्याची, आणि तो जर लेफ्टला आणल्यावर काय होईल, -4y होईल. मग ही इक्वल टूची साईन आहे तशी, हा -12 हाय तसा. आता पुढे सॉल्व्ह करूया. एक्स मायनस, आता आपल्याला हा जो -3 आहे आपल्याला लेफ्ट पासून राईट हँड साईडला न्यायचा इक्वल टूच्या, तर तो काय होईल, प्लस होईल. मग काय होईल, हा एक्स हाय तसा, हा -4y हाय तसा, हे इक्वल टूचा साईन आहे तसा, हा -12 हाय तसा, आणि -4y होता तो राईटला गेल्यामुळे काय, -3 होता
तो राईटला गेल्यावर काय झाला +3 झाला, बरोबर आहे. मग आता हे इक्वेशन कसं होईल, x मायनस 4y इज इक्वल टू, आता 12 मधून 3 मायनस केल्यानंतर किती येतात 9. आता हे जे दोन नंबर आहेत त्यातला मोठा नंबर कुठला 12, त्याचा साईन कुठला मायनस, त्यामुळे आन्सरला काय साईन येईल मायनस येईल. आता हे झालं आपलं इक्वेशन 2. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. पहिलं इक्वेशन कोणतं आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 31, ते लिहून घेऊया. x प्लस वाय इज इक्वल टू 31 हे इक्वेशन लिहिलं. आता दुसरं इक्वेशन कुठलं आहे, x मायनस 4y इज इक्वल टू -9 हे इक्वेशन आहे. म्हणजे हे आपलं इक्वेशन कुठलं होतं फर्स्ट, आणि हे आपलं इक्वेशन कुठलं होतं सेकंड, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचे. आता हे सॉल्व्ह करताना आपण वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकतो. क्रॅमर्स रूल वापरू शकतो, किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो, किंवा इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडने हे सॉल्व्ह करा. आता सध्या आपण हे इक्वेशन इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. आता इलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो आपण, एखादा व्हेरिएबल असतो तो एलिमिनेट करतो. आता त्याचा नियम कसा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, जो व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे त्यांचा कोएफिशियंट चेक करतो. आता आपल्याला इक्वेशन 1 आपल्याला समजा एक्स इलिमिनेट करायचा आहे, तर एक्सचा कोएफिशियंट बघायचा. इक्वेशन 1 मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे, इथं काय नाहीये, म्हणजे थोडक्यात 1 आहे. आणि वाय मध्ये इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोएफिशियंट बघायचा, इथं काय नाही म्हणजे काय, इथं 1 आहे. म्हणजे नॉर्मली एक्स जर असा असेल तर त्या मागे आपण 1x लिहू शकतो. म्हणजे काय, 1चं मल्टिप्लिकेशन एक्स केल्यामुळे काय येतं एक्स येतं, म्हणजे अर्थ बदलत नाही, त्यामुळे 1x लिहितो आपण. त्यामुळे आता हे दोन्ही कोएफिशियंट कसे सारखे आहेत, बरोबर आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे जेव्हा अशा असतं दोन्ही कोएफिशियंट सारखे असतात, त्यावेळेस आपण काय करू शकतो, तो व्हेरिएबल एलिमिनेट करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. तर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, आता आपलं पक्क झालं एक्सला एलिमिनेट करायचं. तर एलिमिनेट करण्यासाठी कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये ऍडिशन करायचे का सबट्रॅक्शन करायची, हे कसं ठरतं, जो कोएफिशियंट आहे त्याचा साइन कुठला आहे तो बघायचा. आता हा 1 आहे, म्हणजे नॉर्मली काय इथं असतो प्लस, 1 म्हणजे प्लस, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं 5 लिहिला मी, तर 5 असा पण लिहू शकतो किंवा +5 पण लिहू शकतो, कारण की हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे प्लसची साईन मागे नेहमी असते. तर 5 लिहिला काय आणि +5 लिहिला काय, ह्याचा अर्थ सारखाच असतो. आता ह्याचं म्हणजे काय, प्लस आणि प्लस म्हणजे काय, हे दोन्ही कसे आहेत, सेम साईन आहे. आणि ज्यावेळेस सेम साईन असेल त्यावेळेस आपण काय करतो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं सबट्रॅक्शन करतो. हे लक्षात ठेवा, सेम साईन असेल तर काय करतो, सबट्रॅक्शन करतो. तर आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करायला लागेल. आता हे मी कसं समजलं मला की सबट्रॅक्शनच करायचं आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे किंवा हा जो ट्रिक आहे हे लक्षात ठेवा, DASS हा शब्द लक्षात ठेवायचा इलिमिनेशन मेथड मध्ये. DA म्हणजे काय, डिफरंट साईन असेल तर ऍडिशन परफॉर्म करा, म्हणजे काय प्लस किंवा मायनस किंवा प्लस असेल तर काय करायचं, ऍडिशन करायची इक्वेशन 1 आणि 2 चे. आणि SS म्हणजे काय, सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस असं जर सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. आपल्या केसमध्ये काय होतं, इक्वेशन 1 चं प्लस होतं आणि इक्वेशन 2 चं पण प्लस होतं, त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं, सबट्रॅक्शन करावं लागलं. म्हणजे आपल्याला काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये सबट्रॅक्शन करायचं. तर आपण आता करूया, सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्शन करताना सगळ्यात पहिलं कोणतं इक्वेशन लिहायचं हे कसं ठरवणार, तर इक्वेशन 1 बघितलं, इक्वल टू च्या इथं 31 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये -9 आहे. या दोघांमध्ये कोण मोठं आहे, तर 31 मोठं आहे, त्यामुळे इक्वेशन 1 आधी लिहायचं. तर मी काय करतो, इक्वेशन 1 आधी लिहितो, x प्लस वाय इज इक्वल टू 31. हे काय लिहिलं, मी आधी लिहिलं, हे माझं इक्वेशन 1 आहे. आता इक्वेशन 2 काय आहे, x मायनस 4y इज इक्वल टू -9, हे माझं इक्वेशन 2 आहे. आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचंय. नेहमी आपण खाली इथं लिहिलेलं सेकंड इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करतो, म्हणजे दुसरं इक्वेशन जे लिहितो ते आपण पहिल्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करतो, त्यामुळे असं आपल्याला करावं लागेल. म्हणजे शब्दात कसं लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1, सिंपल. खाली 2 लिहिलंय, म्हणजे दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशन म्हणून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे इथं मायनसची साईन येईल. आता ही जी मायनसची साईन आहे, ह्या साईनने हे जे सेकंड इक्वेशन आहे आपल्याला त्याला सगळ्याला मल्टिप्लाय करायला लागतं. आता इथं हा प्लस आहे, कारण की एक्स नॉर्मल म्हणजे काय पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे प्लसची साईन असतं. आता मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस बर केल्यानंतर काय होतं, मायनस होतं. मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस बर केल्यानंतर काय होतं, प्लस होतं. मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस बर केल्यानंतर काय होतं, प्लस होतं. आता हे झालं आपले साईन, म्हणजे हे जे सेकंड इक्वेशन आहे हे कसं होतं, -x प्लस 4y प्लस 9 असं रीड करतो आपण. आता हे ऑपरेशन परफॉर्म करूया सबट्रॅक्शनचं. एक्सचं सबट्रॅक्शन कशावर, सॉरी एक्सचं सबट्रॅक्शन कशावर, एक्स बर, म्हणजे एक्स मायनस एक्स काय येईल, 0. का, समजा 2 - 2 केल्यानंतर कसं 0 येतं, तसं 1 - x - x केल्यानंतर 0 येतं, ते लिहिलं आपण. आता दुसरं काय,
प्लस वाय प्लस 4y. तर मी इथं लिहितो प्लस वाय प्लस 4y किती, तर प्लस वाय म्हणजे काय असणार आहे, प्लस 1y, बरोबर आहे, प्लस 4y. तर 1y प्लस 4y काय येईल, 5y येईल. 1 प्लस 4 म्हणजे काय 5, त्यामुळे 5y येईल. तर इथं लिहिताना कसं लिहिणार मी, प्लस 5y, कारण की 5 हा पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे प्लस. आता हे इक्वल टू साईन. आता 31 प्लस 9, आता हा मायनस नाही घ्यायचा का, कारण की आपण आता इथे नवीन साईन काढली ती घ्यायची असती. 31 प्लस 9, 31 प्लस 9 किती येतं, 40 येतं. तर हे झालं आपलं आन्सर. आता इथे आपण सोडूया 0 प्लस 5y म्हणजे काय, 5y इक्वल टू 40. हे झालं. आता मग काय करायचं, 5 म्हणजे काय, 5 इंटू वाय असतं ते, इथं कसं लिहायचं 40. आता हे 5 कसा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, लेफ्ट हँड साइड इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला, तो राईट हँड साइडला गेल्यावर डिव्हिजनला जातो. म्हणजे कसं होईल हे, y इक्वल टू 40 अपॉन 5. 5 इथं होता लेफ्ट हँड साइडला, उजव्या साइडला काय झाला, तो डिव्हिजनला गेला. म्हणजे काय, म्हणजे तो कुठं गेला, डिनॉमिनेटरला गेला म्हणतो, असं लिहिचं असतं ते. मग आता कसं होईल, 5 1 चा 5, 5 8 चा 40. माहिती त्यांनी काय लिहिलं, y इज इक्वल टू 8 अपॉन 1, म्हणजे थोडक्यात y इज इक्वल टू 8. हे काय झालं, आपलं आन्सर झालं. आता हे जे आन्सर आलेले आहे y इज इक्वल टू 8, आपण काय करू शकतो, इक्वेशन 1 मध्ये टाकू शकतो किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो. आपण काय करूया, इक्वेशन 1 मध्ये टाकूया. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 31, त्याच्यामध्ये टाकूया. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 31. आता y ची व्हॅल्यू 8 टाकूया, मग काय होईल, x प्लस 8 इज इक्वल टू 31. मग x इज इक्वल टू 31. आता 8 इथं, सॉरी 8 कसा होता, लेफ्टला प्लस मध्ये होता, ही इक्वल टू ची साईन या लेफ्ट साईडला 8 कसा आहे, प्लस साईन मध्ये, आणि उजव्या साईडला गेल्यानंतर इक्वल टूच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होईल, मायनस साईन मध्ये होईल. त्यामुळे काय होईल, मायनस 8. मग काय होईल, x इज इक्वल टू 31 मायनस 8. मग x इज इक्वल टू 31 मायनस 8 केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, 23 भेटेल. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 23. आता आपलं x काय होतं, जर आपण बघितलं, x आपण काय गृहीत धरलेलं, x बी द मनीष प्रेझेंट एज आणि y बी द सविता प्रेझेंट एज. म्हणजे x काय, मनीष प्रेझेंट एज आहे. म्हणजे थोडक्यात मनीषचं प्रेझेंट एज किती झालं, 23. मग लिहिताना कसं लिहू शकतो, मनीष प्रेझेंट एज इज 23 आणि सविता प्रेझेंट एज इज 8. बरोबर आहे, आपला आन्सर काय आलेलं, 8 आलेलं. म्हणजे हे झालं आपलं सोल्युशन, इक्वेशनचं झालं सोल्युशन.